नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय मौजे मासुर्णी, तालुका खटाव, जिल्हा सातारा. पहिलवान तुषार सूर्याजी माने यांच्या वाढदिवसानिमित्त 5व्या पर्वातलं 5वं भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान आहे 1 ऑगस्टला आणि 2 ऑगस्टला एक दुसरा एक बैल मैदान आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी ह्या वाढदिवसाच्या तारखेला आवर्जून पहिलवानांचे मैदान असतात. ही 5वं पर्व आहे. पहिलवान आपल्या सोबत आहेत, मित्र परिवार आहे. एकंदरीत जाणून घेऊ. आणि सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं बैलगाडी मला लक्षात घ्या, पहिलवानांनी दोन्ही फाट्याचं ऑप्शन म्हणजे दोन्ही फाट्यांची परमिशन काढली. निमसोड फाटी आणि चोराडा फाटी. जर तिकडं चोराडा फाटीला काय वातावरण वाटलं पावसाचं तर निमसोड फाटी आणि तिकडे पाऊस नसला तर चोराडा फाटी होणार आहे. एकंदरीत जाणून घेऊ पहिलवानांच्याकडून कसं कसं नियोजन केलंय. पहिलवान नमस्कार. नमस्कार. काय सांगाल बैलगाडी मालकांना? आता आपलं 5वं पर्व आलंय वाढदिवसानिमित्त. याही वर्षी मैदान आहे, दोन्ही फाट्यांचं तुम्ही आयोजन केलंय, म्हणजे दोन्ही फाट्याची परमिशन घेतलेली आहे. बैलगाडी मालकांना काय सांगाल, त्याच्या मागचा हेतू काय नेमका पहिला सांगा. 1 आणि 2 तारखेला ऑगस्ट मध्ये आता येणाऱ्या 1-2 तारखेला मैदान आहे. ते आजच 1 तारखेला आणि दुसऱ्याचं 2 तारखेला मैदान आहे. फाटी दोन्हीकडे परमिशन घ्यायचं म्हणजे काय होते, पाऊस जर कमी जास्त जर कोणीकडे झाला आणि मैदान कॅन्सल होऊ नये म्हणून आपण दोन्हीकडचं परमिशन घेतलं ह्या टायमाला. कारण ह्या टायमाला ही कायम आपलं ही 5वं पर्व आहे. आपली मुंबईतनं पोरं बिरं समजी सुट्टीला येत असते, ती मैदान ही झालंच पाहिजे ह्या हेतून आपण आपलं दोन्हीकडचं परमिशन काढले. आता खटाव तालुक्यात आता आज 29 तारीख आहे तर मैदान चालू आहे. आता इथं बघताय तुम्ही, समजा पाऊस ही काय नाही, त्यामुळे पावसाची काय अडचण नाही. फाट्या दोन्ही आहे, आपल्याला मैदान 100% होणार आहे. नक्कीच मित्रांनो, आता आपण घेतोय ती निमसोड फाटीवरची मुलाखत आणि थोड्या सँडी यादव यांच्या चॅनलला चोराडा फाटीवर मुलाखत होणार आहे. म्हणजे जेणेकरून पहिलवान काय म्हणलेत की दोन्ही साईडच्या मुलाखत युट्यूबला जाऊ द्या, म्हणजे बैलगाडी मालकांना लक्षात येतं की कसं कसं नियोजन आहे. आणि बैलगाडी मालक पहिलवानांचं मैदान म्हणलं की पहिली गोष्ट मैदान नावासाठी असते. फायनल, क्वार्टर फायनल, मेगा फायनल असते दोन्ही मैदानाला. बक्षीस रूपरेषा काय सांगाल पहिलवान आपली? बक्षिसाची रूपरेषा आपलं 1 लाख रुपये पहिलं बक्षीस आहे. 1 लाखाच्या ह्याच्यात बक्षीस आहे, ती पट्टीत खालची बक्षीस आहे. आपण म्हणजे गाड्या कमी येऊ जादा येऊ आपण 7 नाही 8 बक्षीस ठेवलेली आहे ती. हो. परत ना मेगा फायनल ठेवलाय, क्वार्टर फायनल ठेवले त्या. नक्कीच. म्हणजे सेमीला 3 नंबर गाड्या 3 नंबरला उतरल तिथपर्यंत आपल्याला लाभ भेटेल बैलगाडी मालकासनी. नक्कीच. म्हणजे पहिली उतरेल ती फायनल, दुसरी क्वार्टर फायनल आणि तिसरी मेगा फायनलला उतरेल. बरं पहिलवान, आता ही फायनलच्या सर्व म्हणजे क्वार्टर फायनल, मेगा फायनल आणि फायनल तिघांनी या ठिकाणी मानाच्या ढाले असणार का? हो, ढाली आहे त्या, मानाच्या ढाली आहे त्या. मित्रांनो लक्षात घ्या, बैलगाडी मालक प्रत्येक वर्षी आयोजन असतं. जशी बंदी म्हणजे शर्यत चालू झाली तेव्हापासून पहिलवानांचं प्रत्येक म्हणजे ऑगस्टच्या वाढदिवसाचं मैदान फिक्स असतं. आणि मैदान आपल्याला माहिती सांगायची गरज नाही. तुषार पहिलवानांचं मैदान म्हणले की गाडी कमी होत्या किंवा जास्त कुठल्याही प्रकारे 1 रुपया काटछाट नसते. बक्षीस रितसरीत जातात. कारण स्वतः पहिलवान या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटना खटाव तालुका कार्याध्यक्ष आहेत, त्यामुळं कुठल्याही प्रकारे पार्सलिटी वगैरे नसते मैदानामध्ये. स्वतःची जरी गाडी असली तरी आपल्याला व्हिडिओ असं आठवत असेल पहिलवानांचा जुना व्हायरल झालेला, म्हणजे चोराडाच्या मैदानावरती पळलेले फक्त एक फेरावाचा दुसरा फेरा काढला आणि तिथं गट 5 झाला. परंतु निकाल पुकारल्या पहिलवानांनी सांगितलं की आम्ही बाबा डबल पळलोय, आम्हाला काय निकाल नको आहे, 2 नंबर उतर त्यांना निकाल द्या. त्यामुळे पारदर्शकता असते. आणि आयोजक म्हणून आणि बैलगाडी मालक म्हणून तुषार पहिलवानांची मैदानं पारदर्शक होत असतात. त्या अनुषंगानं बैलगाडी मालकांना काय सांगा पहिलवान, आता आपली जी अखिल भारतीय बैलगाडी संघटना नियमात शासनाचे नियम आहेत त्या सगळ्या नियमातच मैदान पार पडणार. आपले जे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे जे नियम आहेत त्या नियमानच मैदान पार पडणार आहे. पावसाची कसलीही अडचण नाही. बैलगाडी मालकांनी सर्वांनी लवकरात लवकर नोंद करून, आणि काय झाले त्यात आपण 1 तारखेचं मैदान 2-3 असं घेत होतो पुढं, का तर 1 तारखेलाच माझा वाढदिवस असतो. बरोबर. आता ती काय आलं, शनिवार रविवार लागून आला म्हटल्यानंतर आपण 1 आणि 2 तारीख घेतली. त्यामुळं बैलगाडी मालकांनी हुता होईल तेवढं लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करा. कारण 31 तारखेपासून पोरं आहे त्या पळापळीत राहतील. त्यामुळे बैलगाडी मालकांनी त्या गोष्टीला सहकार्य. मैदान ही 100% होणार आहे. मैदान आपल्याला 2 ठिकाणच्या परमिशन आपण काढून ठेवले. त्या बाय चान्स अजून काही गडबड झाली तरी आपण जवळपास कुठं जिथं उघडीप असेल तिथं मैदान घेऊ शकतो. पण पावसाचं बऱ्यापैकी वातावरण नाही आपल्याकडे, त्यामुळे काय अडचण नाही मैदानाला आपल्याला. बैलगाडी मालकांना लक्षात द्या, आपण आता बघू शकताय म्हणजे मुलाखतीला आलोय मी तर निमसोड फाटीला एकदम खटखडीत वाढलेला आहे आणि महत्वाचा पाऊस वगैरे नाही. दोन्ही पण फाटीवरच्या मुलाखती आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि दुसरी गोष्ट पहिल्यांदा जर सांगितलं की बाबा 1 आणि 2 तारीख ऍक्च्युअली 2-3 पुकारलेली पहिल्यांदा, परंतु पहिलवानांचं मित्र परिवार म्हणजे मुंबईला पोर वगैरे सगळे आता कोण जॉबला वगैरे बिझनेसला आहेत,
ते लोक आता वाढदिवसामुळे या ठिकाणी उपस्थित राहतात सगळी वर्षातून. त्यामुळे आता पहिलवानांचा 1 तारखेला वाढदिवस आहे, परंतु पोरांना सुट्ट्या शनिवार रविवार गावलाय, त्यामुळे मैदान घेतलीत. आता ऑनलाईन नोंदणीचं सांगतो, ऑनलाईन नोंदणी या ठिकाणी चालू झाली आहे. आज दिनांक 29 तारीख आहे, उद्या 30 आणि 31 म्हणजे शेवटचे 3 दिवस राहिलेत आदतसाठी, आणि दुसऱ्याला शेवटचे 4 दिवस राहिलेत. 31 तारखेला पहिला आपले लाईव्ह लॉट जाहीर होणार का? 31 तारखेला आपलं लाईव्ह लॉट आदतच होणार, दुसऱ्याचं मग 1 तारखेला होतं संध्याकाळी. हो 1 तारखेला. आदतच्या एक सर्वसाधारणपणे 15-20 नोंदी झालेल्या आता, बर, हाय रिस्पॉन्स आहे, 15-20 नोंद नक्कीच. झालेली आहे. आता बऱ्यापैकी पहिला आपण बघतोय शेवटच्या दिवशी बऱ्यापैकी नोंद होत असते. नोंद असते शेवटच्या कारण टायमाला. तुम्ही पण बैलगाडी मालक आहे. मैदान असल्यामुळं थोडस म्हणजे 1 तारखेचं ते वाढदिवसाचा कार्यक्रम ही असल्यामुळं बैलगाडी मालकांनी हीच विनंती आहे की होईल तेवढी लवकरात लवकर नोंद करा, म्हणजे पोरं बी गडबडून जाऊन येते शेवटच्या नक्कीच. टप्प्यात. आणि मित्रांनो आता काय झालंय, 29 तारीख म्हणजे आज 29 तारीख बुरकवडी फाटी दुसरा बैल आहे, उद्या 30 तारखेला जुना बैल हे पळायला दिसतंय आपल्याला बी. आज बी एक मैदान चालू आहे, उद्या पण मैदान आहे, त्यामुळे बैलगाडी मालकांनी 31 ला नोंद होणार आहे. 31 ला तरी सकाळपासून लवकरात लवकर चालू करावी, जेणेकरून आपल्याला 7-8 वाजेपर्यंत आपण लॉट काढन. 8 वाजता आपण लॉट काढायचं पण 100%. नक्कीच. बघा मित्रांनो, या ठिकाणी पहिलवानांनी सांगितले 31 जुलैला संध्याकाळी 8 वाजता या ठिकाणी लाईव्ह लॉट सुरू होतील आदतचे, आणि 1 ऑगस्टला संध्याकाळी दुसऱ्याचे लॉट जाहीर होतील. दोन्ही मैदानाचे ऑनलाईन चालू आहेत. माझी बैलगाडी मालकांना विनंती आहे, कुठल्या पण बळी पडू नका. पावसाचं काही वातावरण नाही, रान मोकळ्याकडे ऊन पडलेलं, म्हणजे पाऊस कुठंच नाही. आता बघतोय आपण चालू मैदान आता बुरखोडी फाटी आज, त्यामुळे कुठल्या पण बळी पडू नका. वेळोवेळी अपडेट दिली जाईल, आणि लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून सहकार्य करा. या ठिकाणी आपल्याला बॅनर वगैरे ग्रुपवरती भेटलेले आहेत ऑनलाईनचे. पण काय सांगाल अजून बैलगाडी मालकांना जाता? काय बैलगाडी मालकांना बाकी काय सांगणं नाही, मैदान रिस्तर रास्त होत असते. बैलगाडी मालकांनी आपला प्रतिसाद द्यावा, एवढं सांगणं आहे. आपलं लवकरात लवकर नोंद करून घ्यावी. नक्कीच. बैलगाडी मालकांना माझी विनंती आहे, ऑनलाईन नोंद सुरू झाली आहे. आदत 1 ऑगस्ट आदत बैल आणि 2 ऑगस्ट दुसरा बैल. पहिलवान तुषार माने यांच्या वाढदिवसांच्या निमित्त जे मैदान होतात, त्या दोन्ही मैदानाचे ऑनलाईन नोंद सुरू आहे. कुठल्या आपण बळी पडू नका. काय अडचण आल्यास बॅनरवरती नंबर आहेत, त्यांना कॉल करा किंवा मला कॉल करा. मी सुद्धा वेगवेगळे अपडेट देत राहणार. आपल्याला मैदानाची काही अडचण येणार नाही, आणि कुठल्या आपण बळी पडू नका. पाऊस वगैरे काय नाही, मैदान 100% होणार आहेत. कुठलेही या ठिकाणी खटाव तालुक्यातले मैदान कॅन्सल झालेले नाहीत, त्यामुळं लवकरात लवकर नोंद करा, सहकार्य करा. पण गाडी कमी जास्त आली बक्षीस आपली रितसर ते जाणार काय नाही, गाडी बक्षीस रिस्तर समधी भेटणार, बक्षिसात काय कमी नाही होणार, तिथं काय तफावत वगैरे नाही. तफावत काय नाही होणार. आता 2 मैदान आहेत, त्यामुळे गाड्या थोड्या इकडे तिकडे वाटतील आपल्याला. 1ला लगेच 2ला बी असल्यानंतर फरक, पण गाड्या किती आल्या तरी पण बक्षीस समधी दिलं जाणार. नक्कीच. बघा बैलगाडी मालक, अशी मैदान खेळणं किंवा होणं काळाची गरज असते, कारण वर्षातून 1-2 मैदान होत असतात वाढदिवसाची फक्त पहिलवानांची, पण पारदर्शक आणि रितसर. किती गाडी कमी, मला वाटतं गेल्या वर्षी गाडी कमी आलेली. गेलं नाही, वाढदिवसाला नव्हती आली. आपण खटाव तालुक्यात कोजागिरीचं घेतो आपण दुसऱ्याचं महाराष्ट्र केसरी मैदान म्हणून, बरोबर, त्या मैदानाला आली होती कमी गाडी. 2.5-3 लाख रुपये आपल्याला, म्हणजे ती गाड्याच कमी आल्या होत्या कसल्या. सगळे पैसे रितसर दिले. हो, समजा 1 रुपया कुणाला ठेवला नव्हता, नक्की आणि ठेवणार बी नाही. त्याच्या मागे पण झालेत. जेव्हा आपली म्हणजे संघटना थांबली तेव्हा उलटी सुलटी मैदान होत होती, त्या टायमाला बी आपण संघटनेच्या नावानं मैदान घेऊन म्हणजे अमरापूरला घेतलं होतं. हो, हा, उन्हाळ्यात मैदान घेतलं होतं. काय कारण नव्हतं असं घ्यायजोगं, पण आपलं एक संघटनेचा आपला जो नियम होता 1 लाख, 1 लाखाला 1000 रुपये असं मैदान घेतलंय. तिथं सुद्धा 1.5-2 लाख रुपये आपण भरलेले आहेत. त्यामुळे पैसे भराय तसा काही विषय नाही, समजा जिथले तिथं तयार आहे. थोडक्यात पहिलवान मैदान आपलं नावासाठी मैदान. मित्रांनो बघा, हे असं म्हणजे आणि म्हणजे 4ही मैदानाला आपल्याला पावसानं साथ दिलेला आहे. ह्या टायमाला पावसाची 100% साथ राहणार, पण पाऊस नाहीच बघायला. तुम्ही बघताय, नाही, पाऊस काय नाही. विषय. आणि आता महत्वाचं काय माहितीये मित्रांनो, इथंच नाही कुठेच पाऊस नाही. पाऊस मला नाही, पाऊस नाही. हा, भागाला म्हणजे हाय, पाऊस. पाऊस नाही. कराड भागात आहे का नाही, हो, पाऊस चांगला आहे. आपल्या पुसावळीपर्यंत कालचाच विषय, पुसावळीत पाऊस चांगला होता. हो, हा, त्यामुळे पुसावळी भागात सुद्धा पाऊस आहे. इकडे वरती नाही, वरती पाऊस इकडे कसलाच नाही आपल्याला. इकडे काय म्हणजे काहीच नाही पाऊस आपल्या आणि खटाव भागात. वरती सरकतच नाही वाऱ्यामुळे. पाऊस, हा, आता ह्यो बऱ्यापैकी तिकडे पाऊस राहतो. नक्कीच. बघा बैलगाडी मालकांना लक्ष द्या. जायचं आता माझी पुन्हा एकदा विनंती आहे, कुठल्या पण बळी पडू नका. ऑनलाईन नोंद चालू आहे. 1 ऑगस्ट आदत आणि 2 ऑगस्ट दुसरा बैल. कुठल्या पण बळी न पडता मोठ्या संख्येने उपस्थित राहून पहिलवान तुषार माने यांच्या वाढदिवसानिमित्त जे आयोजन आहे दोन्ही मैदानाचं, सुंदर असं आयोजन नियोजन, त्या मैदानाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मैदानात शोभा वाढवा, एवढं बोलताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.
बाळूमामांच्या नावानं चांगलं. परमिशनचं कुठपर्यंत आले प्रोसिजर? परमिशन झाले आता दोन्ही पण परमिशन आपल्याला उद्याला भेटतील परमिशन. सगळी नक्कीच. प्रोसेस झालेली आहे ती फक्त लेटर द्यायची तिथे प्रांतांच्याकडून आणायची. नक्कीच. बघा दोन्ही फाट्याची परमिशन आहे बैलगाडी मला कुठल्या आपण बळी पडू नका. जरी वाटलं पहिलवान की बाबा चोराड फाटीला पावसाचं वातावरण नाही होण्यासारखं नाही तरी निमसोड फाटीवर मैदान होईल आणि जर पाऊस नसला तर चोराड फाटीवर होणार आहे मैदान. त्यामुळे दोन्ही आपल्या लोकेशन सांगितले जातील कुठल्या फाटीवर मैदान होते, कुठल्या आपण बळी पडणार. लवकरात लवकर नोंद करा हीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.